नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स कोणाकडून प्रसिद्ध केला जातो? तर इंडिया इनोव्हेशन इंडेक्स जो आहे तो भारताच्या नीती आयोगाकडून प्रसिद्ध केला जातो. पर्याय क्रमांक 3 नीती आयोग याचं योग्य उत्तर आहे. तर इंडिया इनोव्हेशन इंडेक्स बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. हा निर्देशांक नीती आयोग आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस यांच्याकडून संयुक्तपणे तयार केला जातो आणि या निर्देशांकाचा उद्देश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निकोप स्पर्धा वाढीला लागावी हा या निर्देशांकाचा उद्देश आहे. त्याचबरोबर इंडिया इनोव्हेशन इंडेक्स मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नाविन्यपूर्ण क्षमतांच्या आधारे क्रमवारी लावली जाते आणि या निर्देशांकाची पहिली आवृत्ती ऑक्टोबर 2019 मध्ये, दुसरी आवृत्ती 2021 मध्ये आणि तिसरी आवृत्ती जुलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि या निर्देशांकामध्ये प्रमुख 3 वर्गामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी लावली जाते. ते प्रमुख 3 वर्ग म्हणजे पहिला वर्ग आहे प्रमुख राज्यांची श्रेणी, दुसरा वर्ग म्हणजे ईशान्य आणि डोंगरी प्रदेशातील राज्यांची श्रेणी आणि तिसरा वर्ग म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्यांची श्रेणी. अशा प्रकारे 3 श्रेणी या निर्देशांकामध्ये आहेत. आणि मग या ठिकाणी नीती आयोगाचा उल्लेख आलेला आहे. तर नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण नीती आयोग असं म्हणतो, जो की भारत सरकारचा सर्वोच्च सार्वजनिक धोरण थिंक टँक म्हणून काम करतो. आणि नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 ला झालेली असून त्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि नीती आयोगाचे प्रमुख कोण असतात? तर मग नीती आयोगाचे प्रमुख हे भारताचे पंतप्रधान असतात. म्हणून सध्या नीती आयोगाचे प्रमुख नरेंद्र मोदी हे आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? तर इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये पहिल्या क्रमांकावरती असणारं राज्य आहे कर्नाटक. पर्याय क्रमांक 4 कर्नाटक याचं योग्य उत्तर आहे. तर इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या चौकटीनुसार देशातील नवोन्मेष विश्लेषणाच्या व्याप्तीवर भारतीय नवोन्मेष निर्देशांकाच्या 3ऱ्या आवृत्तीमध्ये भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भारतीय नवोन्मेष निर्देशांकामधील 2020 मधील 36 निर्देशांकावरून 2021 मध्ये निर्देशांकाची संख्या 66 पर्यंत वाढलेली आहे आणि निर्देशक जे आहेत ते 16 उपस्तंभांमध्ये विभागले असून यामधून 7 प्रमुख स्तंभ बनवलेले आहेत, हे आपण लक्षात ठेवणार आहात. आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रमुख राज्यांच्या श्रेणीमध्ये कर्नाटकनं पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलेलं आहे आणि त्यानंतर दुसरे राज्य तेलंगणा, तर तिसरे हरियाणा आणि चौथे राज्य महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक आपण लक्षात ठेवायचा आहे आणि हे क्रमांक पहिले 4 राज्य देखील लक्षात ठेवणार आहात. त्याचबरोबर ईशान्य आणि डोंगरी प्रदेशामधील राज्यांच्या बाबतीमध्ये मणिपूर हे राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे आणि केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्यांच्या बाबतीमध्ये चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि 2020च्या निर्देशांकामध्ये कर्नाटक हे राज्य पहिलं आणि आपलं महाराष्ट्र राज्य दुसरं होतं, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पीएम अभिम साठी जागतिक बँकेकडून किती अब्ज डॉलर कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे? तर पीएम अभिम या योजनेसाठी जागतिक बँकेकडून भारताला 1 अब्ज डॉलर कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक पहिला 1 अब्ज डॉलर याचं योग्य उत्तर आहे. तर याबद्दल आपण माहिती पाहूया. जागतिक बँकेने भारताच्या प्रमुख पीएम आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाला निधी देण्यासाठी 1 अब्ज डॉलर कर्ज मंजूर केलेला आहे. मग या ठिकाणी पीएम आयुष्यमान भारत योजनेचा उल्लेख आलेला आहे, तर त्यामुळे आपला आरोग्य मंत्री देखील माहित असणं गरजेचं आहे. तर त्यांचं नाव आहे मनसुख मांडविया, जे की भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. आणि पीएम अभिमचा फुल फॉर्म काय आहे? तर पीएम आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन असा याचा फुल फॉर्म आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. स्मार्ट सिटी निधीच्या वापरामध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे? तर स्मार्ट सिटीचा निधी जो आहे त्याचा वापर करण्यामध्ये सर्वाधिक वापर करणारं राज्य आहे तामिळनाडू. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर स्मार्ट सिटीच्या निधीबद्दल आपण माहिती घेऊया. सरकारच्या प्रमुख स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निधीचा वापर करण्याबाबत राज्यांच्या यादीमध्ये तामिळनाडू हे राज्य आघाडीवरती राहिलेलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकावरती असणारं राज्य आहे. तर हे राज्य आपण लक्षात ठेवायचं आहे.
आणि 8 जुलै 2022 पर्यंत केंद्र सरकारनं 100 स्मार्ट शहरांसाठी 30,751.41 कोटी रुपये जारी केले होते. त्यापैकी 27,610.34 कोटी रुपये म्हणजे जवळपास 90% निधी वापरण्यात आलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी ही आकडेवारी लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त निधी किती प्रमाणात वापरण्यात आला आहे ते लक्षात ठेवलं तरी चालतं. आणि त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन जे आहे त्याबद्दल आपण माहिती घेणं गरजेचं आहे. तर केंद्र सरकारनं 25 जून 2015 रोजी स्मार्ट सिटी मिशन लॉन्च केलेलं आहे, ज्या अंतर्गत 2016 ते जून 2018 या कालावधीमध्ये स्पर्धेच्या 4 फेऱ्यांद्वारे 100 स्मार्ट शहरांची निवड करण्यात आलेली आहे. आणि केंद्र सरकार या 100 स्मार्ट शहरांना आर्थिक सहाय्य प्रदान करणार आहे, ज्यामध्ये 5 वर्षांमध्ये 48,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे, जो प्रति शहर प्रतिवर्ष 100 कोटी रुपये एवढा असणार आहे. आणि याच निधीच्या वापरामध्ये तामिळनाडू हे राज्य आता भारतामध्ये आघाडीवरती आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर नुकताच हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेला देश आहे जपान. पर्याय क्रमांक पहिला जपान याचं योग्य उत्तर आहे. तर हेनले अँड पार्टनर्स या संस्थेनं 2022 चा हेनले पासपोर्ट इंडेक्स प्रसिद्ध केलेला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स हा त्या देशाच्या नागरिकांसाठी सामान्य पासपोर्ट धारकांनी उपभोगलेल्या प्रवास स्वातंत्र्यानुसार देशाची जागतिक रँकिंग असते. आणि हा निर्देशांक 2006 मध्ये हेनले अँड पार्टनर्स व्हिसा रिस्ट्रिक्शन इंडेक्स या नावाने सुरू झाला होता आणि जानेवारी 2018 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करून त्याचं नाव देखील बदलण्यात आलेलं आहे, जे की आता हेनले पासपोर्ट इंडेक्स असं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट अथॉरिटीकडील विशेष डेटावर आधारित हेनले पासपोर्ट इंडेक्स हा अशा प्रकारचा एकमेव निर्देशांक आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या निर्देशांकामध्ये 199 भिन्न पासपोर्ट आणि 227 भिन्न प्रवास स्थळांचा समावेश आहे. त्याचबरोबर 2022च्या निर्देशांकानुसार पहिल्या क्रमांकाचा जो देश आहे तो म्हणजे जपान हा पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे, ज्याचा पासपोर्ट सर्वाधिक देशांसाठी मुक्त आहे. त्याचबरोबर शेवटच्या क्रमांकावरती 112व्या क्रमांकावर असणारा देश आहे अफगाणिस्तान, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. तर 2022च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये पहिल्या 3 क्रमांकावरती असणारे देश आपण पाहूया. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती जपान आहे. जपानचा जो पासपोर्ट आहे तो 193 देशांमध्ये व्हिसा मुक्त त्याला प्रवेश आहे. त्यानंतर सिंगापूर आणि दक्षिण कोरिया संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि यांना 192 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश आहे. त्यानंतर जर्मनी आणि स्पेन हे 2 देश तिसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि त्यांचा पासपोर्ट 190 देशांमध्ये व्हिसा मुक्त आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच त्यांना काय तर त्यांच्या पासपोर्टला 190 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो. आणि यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार आपल्या भारताचा क्रमांक 87 वा आलेला आहे. पर्याय क्रमांक तिसरा 87 वा याचं योग्य उत्तर आहे. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 बद्दल आपण माहिती घेऊया. तर यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक हा 87 वा आलेला आहे आणि भारतासोबतच मॉरिटोनिया आणि ताजिकिस्तान हे देश देखील 87व्या क्रमांकावरती आहेत. म्हणजे 87व्या क्रमांकावरती एकूण 3 देश आहेत आणि त्या तीनही देशांचा म्हणजे भारत, मॉरिटानिया आणि ताजिकिस्तान यांचा जो पासपोर्ट आहे तो 60 देशांमध्ये व्हिसा मुक्त आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि 2021च्या निर्देशांकामध्ये आपल्या भारताचा क्रमांक हा 90वा होता आणि भारतीय पासपोर्ट धारक 58 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश करू शकत असे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. जो की यावर्षी 87व्या क्रमांकावरती भारत आलेला आहे आणि भारताचा पासपोर्ट जो आहे तो 60 देशांसाठी व्हिसा मुक्त आहे, हे आपण लक्षात ठेवणार आहात. त्यानंतर जपानी पासपोर्ट धारक जे आहेत ते सर्वाधिक 193 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश करू शकतो, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि मागील वर्षामधील भारताचा क्रमांक जर आपण पाहिला तर 2020 साली भारत 82व्या क्रमांकावरती होता, 2021 मध्ये 90व्या क्रमांकावरती आला आणि 2022 मध्ये आता 87व्या क्रमांकावरती भारत आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय नौदलामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या उपक्रमाचं अनावरण केलं आहे? तर भारतीय नौदलामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्प्रिंट चॅलेंज या नवीन उपक्रमाचं अनावरण केलेलं आहे. पर्याय क्रमांक पहिला स्प्रिंट चॅलेंज याचं योग्य उत्तर आहे. तर भारतीय नौदलामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या स्प्रिंट चॅलेंज या उपक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं आहे. मग स्प्रिंट या शब्दाचा फुल फॉर्म आपण पाहणं गरजेचं आहे. तर स्प्रिंट म्हणजे सपोर्टिंग पोल होल्डिंग इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट थ्रू इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स निओ अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ऍक्सिलरेशन सेल याचा फुल फॉर्म आहे.
आणि या स्प्रिंट चॅलेंजचं उद्दिष्ट काय आहे तर संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी तसंच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत भारतीय नौदलामध्ये 75 नवी स्वदेशी तंत्रज्ञाने किंवा उत्पादने विकसित करण्याचं उद्दिष्ट या स्प्रिंट चॅलेंजचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी याचा आकडा लक्षात ठेवायचा आहे. भारतीय नौदलामध्ये 75 नवीन स्वदेशी तंत्रज्ञान यामध्ये विकसित करण्यात येणार आहेत आणि 75 लक्षात कसे ठेवणार आहेत तर अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे त्यामुळे हे टार्गेट 75चं ठेवण्यात आलेलं आहे, कारण की भारताच्या स्वातंत्र्याला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू कोण ठरला आहे? तर जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरण्याचा मान नीरज चोप्राने मिळवलेला आहे. पर्याय क्रमांक 3 नीरज चोप्रा याचं योग्य उत्तर आहे. तर भारताचा भालाफेकपटू आहे नीरज चोप्रा, ज्याने की जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई केलेली आहे. नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करून रौप्य पदक त्याच्या नावावरती केलेलं आहे किंवा भारतासाठी त्यानं हे पदक जिंकलेलं आहे. आणि अशा प्रकारे लांब उडीमध्ये अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर या स्पर्धेमध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक कोणी पटकावलेलं आहे मग तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटरसनने 90.54 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि यामध्ये भारताच्या नीरज चोप्राला रजत पदक मिळालेलं आहे. हे दोनही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? तर श्रीलंका या देशाच्या पंतप्रधान पदावरती नुकतीच दिनेश गुणवर्धने यांची निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 दिनेश गुणवर्धने याचं योग्य उत्तर आहे. तर दिनेश गुणवर्धने यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. दिनेश गुणवर्धने यांची श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यामागची परिस्थिती आपण पाहणं गरजेचं आहे. तर गोताबया राजपक्षे यांना जनतेच्या असंतोषाच्या उद्रेकामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या संसद सदस्यांनी अध्यक्षपदावरती निवड केलेली आहे. आणि मग विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर श्रीलंकेचं पंतप्रधान पद रिक्त झालं होतं, ज्या जागेवरती आता गुणवर्धन यांना निवडण्यात आलेलं आहे. कोणत्या जागेवरती तर श्रीलंकेच्या पंतप्रधान पदावरती. आणि गुणवर्धन यांचा MEP पक्ष असून त्यांनी 1983 मध्ये महारागामा या ठिकाणून विजय मिळवून संसदेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी 1994 पर्यंत प्रमुख विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. गुणवर्धने हे 2000 मध्ये पहिल्यांदा मंत्रिमंडळात सहभागी झाले आणि ते 2015 पर्यंत मंत्रिमंडळामध्ये महत्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहेत. त्याचबरोबर श्रीलंका हा जो देश आहे त्याबद्दल आता आपण माहिती पाहणं गरजेचं आहे. तर श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो, राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान बनलेले आहेत दिनेश गुणवर्धने. यानंतर पुढचा प्रश्न आहे. नुकतेच निधन झालेले नंदा खरे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर नुकतेच निधन झालेले नंदा खरे जे आहेत ते साहित्य क्षेत्राशी संबंधित होते. पर्याय क्रमांक 1 साहित्य याचं योग्य उत्तर आहे. तर साहित्यिक नंदा खरे यांच्याबद्दल माहिती घेऊया. विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालेलं आहे. त्यांनी अंताजीची बखर, उद्या, बखर अंतकाळाची या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कहाणी मानव प्राण्याची हा ग्रंथ देखील त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्यांचं आत्मचरित्राचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव आहे दगडावर दगड विटेवर वीट. हे साहित्यिक नंदा खरे यांचं आत्मचरित्र आहे. 2020 साली त्यांच्या उद्या या कादंबरीला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी नाकारला होता. हा मुद्दा विशेषतः लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यांच्या बाबतीमध्ये पुरस्कार आणि सन्मान जर आपण पाहिले तर ज्ञाताच्या कुंपणावरून या हस्तलिखितास त्यांना 1985 साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके किंवा हस्तलिखिते यासाठीचा द्वितीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 20 से 50 या विज्ञान कादंबरीला 1995 साली विदर्भ साहित्य संघाचा गोरा दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर कहाणी मानव प्राण्याची या मानववंशी शास्त्रविषयक ग्रंथाला 2010 साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाला होता. तर हा पुरस्कार आपण पाठच करून ठेवायचा आहे, कारण की महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्रियदर्शनी अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार देखील या कहाणी मानव प्राण्याची याच ग्रंथाला मिळालेला आहे. आणि कादंबरी लेखनासाठी 2014 साली शब्द द बुक गॅलरी या संस्थेचा भाऊपाध्य पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. आणि उद्या या कादंबरीला 2015 साली लोकमंगल साहित्य पुरस्कार देखील मिळालेला आहे. यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये तिहेरी उडीची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय कोण ठरला? तर याचं उत्तर आहे येल्डहॉस पॉल.
दुसरा प्रश्न आहे, कोणत्या रोगाचा प्रसार वाढल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मंकी पॉक्स. तिसरा प्रश्न आहे, बियॉन्ड द मिस्टी वेल या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर याचं उत्तर आहे आराधना जोहरी. चौथा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदाच काळवीट सर्वेक्षण करण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. पाचवा प्रश्न आहे, मॉर्गन स्टॅनलीने भारताचा वित्तीय वर्ष 2023 साठी जीडीपीचा अंदाज किती वर्तवला? तर याचं उत्तर आहे 7.2%. सहावा प्रश्न आहे, केंद्र सरकारनं कोणाची इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया चे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचं उत्तर आहे जयंती प्रसाद. आणि सातवा प्रश्न आहे, किमान आधारभूत किंमत प्रणाली मजबूत करण्यासाठी स्थापन केलेल्या केंद्राच्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे संजय अग्रवाल. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, नुकतीच कितव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 68व्या. दुसरा प्रश्न होता, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? तर याचं उत्तर आहे सूरराई पोत्रू. तिसरा प्रश्न होता, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे सूर्या आणि अजय देवगण या दोघांना संयुक्तपणे. चौथा प्रश्न होता, कोणत्या चित्रपटाला 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित झाला आहे? तर याचं उत्तर होतं गोष्ट एका पैठणीची. पाचवा प्रश्न होता, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे अनिश मंगेश गोसावी, आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर. सहावा प्रश्न होता, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला घोषित झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश. सातवा प्रश्न होता, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे राहुल देशपांडे. आठवा प्रश्न होता, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर होतं सच्चिदानंदन के.आर. ज्यांना की मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नववा प्रश्न होता, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला घोषित झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होतं सूरराई पोत्रू. आणि 10वा प्रश्न होता, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या सुमी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होतं अमोल वसंत गोळे. आणि यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा सराव प्रश्न होता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दल तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा होता. आणि यामधला योग्य पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा आहे, ज्याचं उत्तर आहे फक्त डी चूक. कारण की डी मध्ये दिलेला आहे 2020 साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट तानाजी, तर ते चुकीचं असून सर्वोत्कृष्ट चित्रपट हा सूरराई पोत्रू आहे. आणि आता आजचा सराव प्रश्न आपण पाहूया. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 नुसार गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये पहिला पर्याय आहे कर्नाटक, दुसरा मणिपूर, तिसरा चंदीगड आणि चौथा महाराष्ट्र. तर यातलं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि यानंतर आपल्या पीडीएफ बद्दल माहिती घेऊया. तर आपल्या ज्या पीडीएफ आहेत त्या एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या पीडीएफ आहेत, ज्या की आपले लेक्चर जे झालेले आहेत युट्यूबला त्या लेक्चरच्या या पीडीएफ आहेत. ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी खाली क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.